रयत संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व इतर सर्व मान्यवरांचे सभास्थानी आगमन झालेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कर्मवीर जयंती सोहळ्याची सुरुवात कवी विठ्ठल गाव यांनी अक्षरबद्ध केलेल्या आणि प्राध्यापक संभाजी पाटील यांनी स्वरबद्ध केलेल्या रयत गीताने करीत आहोत. या रयत गीताचे शब्द आहेत: रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयत गीत सादर करीत आहेत अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील शिक्षक अमोल बोर्डे व गणेश यादव सर व साथ देत आहेत अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील विद्यार्थी. रयत गीतासाठी अमोल बोर्डे, गणेश यादव व विद्यार्थी. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहूफुल्यांचे समानतेचे तत्वमानसी होते आहे. धर्मजातीच्या पालकांचे मूल्यमान होतो आहे. वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. गरिबांसाठी लेणी मोडून लक्ष्मीवरी झाली आई. गमवा आणि शिका मंत्र हा करुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. दीनदलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभले मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मित तोही करतो आहे. वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. जीवनातला तुम्ही रटावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले मंगले उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेणू तडले चढतो आहे. वटवृक्षा
सोहळ्याच्या निमित्ताने प्रास्ताविक व स्वागत करतील रयत शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब. मी त्यांना विनंती करतो की त्यांना प्रास्ताविक व सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे. प्रास्ताविकासाठी सन्माननीय विकास देशमुख साहेब. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट डागरे काका शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे संघटक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, थोर दंडीदार माननीय रमेश ठाकूर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सदस्य, सर्व विभागीय अध्यक्ष, जनरल बॉडीचे सदस्य, रिटायर्ड लाईफ मेंबर, सर्व शाखा प्रमुख, उपस्थित बंधू आणि भगिनी, 137व्या कर्मवीर जयंती सोहळ्यास आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या सामाजिक परिसरात उपस्थित झालात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बहुजन समाजाच्या सामाजिक व आर्थिक उद्धार व्हावायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे कर्मवीरांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी आपल्या कार्याची दिशा ठरवताना शिक्षण क्षेत्राला महत्त्व दिले. कर्मवीरांच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आले. त्यामधून तरुण फुलातून बाहेर पडलेल्या अण्णांच्या हातून नियतीचा खूप मोठे काम करून घ्यायचे होते असं जणू ठरलेलं होतं. अण्णा महात्मा फुल्यांच्या स्वतंत्र समाजाचे काम करीत आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन होते. त्या अधिवेशनामध्ये अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाला एक नवी दिशा मिळाली. 1924ला या संस्थेचे स्थलांतर सातारला झाले. समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून आणायचे असेल तर त्यांच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला पाहिजे हे ओळखून अण्णांनी त्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये 578 व्हॉलंटरी शाळा काढल्या. गाव तिथे मंदिर याप्रमाणे गाव तिथे शाळा काढण्याचा हेतून त्यांनी संकल्प केला होता. तो संकल्प त्यांनी पूर्ण केला. कर्मवीरांच्या या कार्याचा गौरव अनेक महान लोकांनी केला. शाहू महाराज, महात्मा गांधीजी, संत गाडगे महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी विक्रमरामजी शिंदे यांनी अण्णांच्या कार्याचे कौतुक केलेले आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव प्रभावी साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले होते. म्हणूनच कुपरसारख्या किर्लोस्कर सारख्या कारखान्यातील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या कर्मवीरांनी समाजाच्या शिक्षणाचे काम हाती घेतले. या नोकऱ्या सोडून आणि प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून उच्च शिक्षणापर्यंत अत्यल्प आपल्या कार्याचा डोलार उभा केला आणि म्हणूनच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला असं म्हणण्यास निश्चितच वाव आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने त्यांच्या कार्याला हातभार लावला. घरात दळण दळणारी माऊली भाऊराव पाटलांच्या कार्याला मुठभर धान्य बाजूला काढून ठेवीत असे. यातून कर्मवीरांनी मुष्टिफंड योजना तयार करून वसतिगृहात राहणाऱ्या गोरगरीब मुलांसाठी धान्य गोळा केले. कमवा व शिका ही योजना कर्मवीरांनी जी सुरू केली ती अख्ख्या भारतामध्ये आज सध्या कार्यान्वित झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कर्मवीरांचं हे श्रेय कमवा आणि शिका या योजनेमध्ये सर्वांना आपल्याला माहिती आहे. कर्मवीरांच्या कार्याचे वैशिष्ट्य जे काही मला दिसतं ते असे आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहयुक्त शिक्षणाला श्रमाची जोड दिली. वसतिगृहात येणाऱ्या प्रत्येक मुलाला काही वेळ या काम करावे लागे. त्याचबरोबर स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे यासारखी कामे मुलं करीत. या अण्णांच्या सर्व कार्यामध्ये त्यांच्या पत्नी रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनींनी अखेरपर्यंत साथ दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे असणारे 200 तोळे सोने त्यांनी
कर्मवीरांच्या कार्यासाठी अत्यंत खुशीने दिले. अगदी आपल्या सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्रसुद्धा कर्मवीरांच्या कार्यासाठी दिले. आणि वसतिगृहात राहणाऱ्या प्रत्येक मुलाला आईची माया दिली. अण्णा अनेक वेळा संस्थेच्या कामानिमित्त बाहेरगावी जात, अशा वेळी त्या मुलांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावर घेतली. लक्ष्मीबाई पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्यांनी समृद्धपणे कर्तृत्व दाखवून ह्या वसतिगृहातल्या मुलांचं संगोपन केलं. कर्मवीर भाऊराव पाटील हे रत्नपारखी होते. संस्थेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर समाजातील हुशार होतकरू मुलांना शोध घेऊन त्यांना सातारला आणण्याचे आणि त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची. एक जणू काही त्यांना त्याचं वेळच लागलेलं होतं. त्यांच्यावर सुसंस्कार करून आदर्श नागरिक बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगण्याचे बॅरिस्टर पी.जी. पाटील, ज्ञानदेव घोलाप, प्राचार्य आतार अशी अनेक नावे सांगता येतील. या मुलांना अभ्यासाबरोबर श्रमाचे मोल अण्णांनी सांगितले. मनाच्या समृद्धीने शारीरिक संपन्नता निर्माण होते, मनगटाच्या ताकदीने सामर्थ्य निर्माण होते आणि मेंदूच्या विकासाने वैचारिक प्रबळता होते. ही त्रिसूत्री अण्णांनी दिली. मन, मनगट आणि मेंदू याच्यावर सरळ श्रद्धा निर्माण करण्याचे अतिशय कठीण काम कर्मवीरांनी केले. कर्मवीरांच्या मनात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली. आज रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ते एक संस्कारपीठ आहे. संस्कारक्षम विद्यार्थी तयार व्हावा यासाठी रयत शिक्षण संस्था अखंड प्रयत्न करीत आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देणारा विद्यार्थी घडविला पाहिजे, ती आपली पहिली जबाबदारी आहे. या भूमिकेतून संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास अभ्यासक्रम, कृषी तंत्रज्ञान, रयत विज्ञान परिषद, रयत टॅलेंट सर्च, रिसर्च जर्नल, रयत ऑलिम्पियाड यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची आखणी करून नव्या जगाला आवश्यक असणारा माणूस घडवण्याचे काम एका ध्येयवादी वृत्तीने सुरू आहे. गेल्या 105 वर्षातील वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येईल की संस्थेची सुरू असलेली ही वाटचाल राष्ट्रीय विकासाला निश्चितपणाने चालना देऊ शकेल अशा प्रकारचे आहे. असे म्हटले तर ते अनुचित ठरणार नाही. रयत शिक्षण संस्थेने नेहमीच समाजाच्या गरजा ओळखून आपल्या शैक्षणिक धोरणात सातत्याने सकारात्मक बदल केलेला आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवारसाहेब यांची दूरदृष्टी आणि बहुजन समाजाच्या विकासाची त्यांच्यामध्ये असलेली आस्था यामुळे संस्थेने राष्ट्रीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जैव तंत्रज्ञान, रयत विज्ञान परिषद, राजीव गांधी सायन्स सेंटर, सेंटर फॉर इन्व्हेन्शन अँड इन्क्युबेशन या सेंटरची स्थापना, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचीही निर्मिती यासारखे अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवून देशाच्या विकासासाठी सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेने सातत्याने केलेला आहे. गेल्या 105 वर्षाच्या वाटचालीत बहुजन समाजाच्या उत्थानाची आणि शैक्षणिक विकासाची कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आखून दिलेली वैचारिक बैठक तशीच आभारी ठेवून समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे शैक्षणिक बदल अपेक्षित आहेत ते बदल सातत्याने संस्थेच्या या माध्यमातून केले जात आहेत. म्हणून शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे. या समारंभासाठी आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे मार्गदर्शन हे आपणा सर्वांना एक नवी वैचारिक दिशा देणारे आहे आणि ते नेहमीच असते. त्याचबरोबर भविष्यात अत्यंत आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची ऊर्जा त्यांच्या मार्गदर्शनातून आपणाला नेहमी मिळत असते. हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय आपणा सर्वांना आहे. आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या समारंभासाठी आपल्या संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय भागीरथ काका शिंदे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय अनिल पाटील साहेब, थोर देणगीदार मान्य रामशेठ ठाकूर साहेब, व्हाईस चेअरमन मान्य भागीरथ काका शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचेही मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, व्यासपीठावर असणारे इतर मान्यवर, जनरल बॉडीचे सदस्य, विभागीय अध्यक्ष या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद.
संस्थेचे सचिव सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांच्या प्रास्ताविकानंतर संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कर्मवीर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सन्मान चिन्ह व बुके देऊन स्वागत करावे. संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते आजच्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मनपूर्वक स्वागत. यानंतर संस्थेचे सचिव सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे स्वागत करावे. संस्थेचे सचिव सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे स्वागत. घेतले. यानंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्मान्य ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांचेही स्वागत सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. यानंतर संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचेही स्वागत विकासजी देशमुख साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य अरुण कडू पाटील साहेब यांचे स्वागत विकासजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. सन्मान्य अरुण कडू पाटील साहेब संस्थेचे उपाध्यक्ष यांचे स्वागत सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. यानंतर सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांचे स्वागत. यानंतर संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचेही स्वागत सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर सन्माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे स्वागत संस्थेचे सचिव सन्मान्य विकासजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. यानंतर संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांचे स्वागत विकासजी देशमुख साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय ज्ञानदेव मस्के साहेब यांचेही स्वागत सन्माननीय विकासजी देशमुख साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवरांचे स्वागत. यानंतर संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांचे स्वागत. सन्माननीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांच्या हस्ते सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांचे स्वागत. सन्माननीय आमदार सुमती पाटील यांचेही स्वागत. सुमन पाटील मॅडम यांचेही स्वागत ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आहे. यानंतर संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य सन्माननीय ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब यांचेही स्वागत ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य सन्माननीय जे.के. बापू जाधव साहेब यांचेही स्वागत ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय जे.के. बापू जाधव साहेब यांचे स्वागत. धन्यवाद. या स्वागतानंतर संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब आजच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा घेतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या शैक्षणिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचे सिंहावलोकन करावे. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णांच्या 137व्या जन्मदिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटील आणखी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी
आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार देशाचे थोर नेते श्री शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री भगीरथ शिंदे काका, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि माजी खासदार सिक्कीमचे राज्यपाल माननीय श्री श्रीनिवास पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मॅनेजिंग काउन्सिलचे माननीय सदस्य रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे रवींद्र भाऊ पवार साहेब, व्यासपीठावर उपसलेले सदाशिवराव कदम, त्याचप्रमाणे जे के बापू, उपाध्यक्ष श्री अरुण कडू पाटील साहेब, कुलगुरू विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू श्री मस्के साहेब, विभागीय चेअरमन श्री संजीव पाटील साहेब, त्याचप्रमाणे शेख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमदार महोदय, सुमनताई पाटील मॅडम, त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, त्याचप्रमाणे सर्व सहसचिव, उपस्थित सर्व मान्यवर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, आपण सर्वजण रयतसेवक, आजी माजी रयतसेवक, सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खूप आजचा 22 सप्टेंबरचा जयंती दिनाचा कार्यक्रम विशेष आहे. कारण या कार्यक्रमासाठी आदरणीय अध्यक्ष शरद पवार साहेब उपस्थित आहेत पहिल्यांदाच, म्हणून त्यांचं टाळ्या वाजून आपण पहिल्यांदा सर्वांनी स्वागत करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. दरवर्षी 9 मेच्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित असतात, मात्र यावेळेला जयंतीच्या कार्यक्रमाला साहेबांना विनंती केली, कारण 9 मेच्या कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या आचारसंहितेमुळे आपणाला सर्व प्रकारचे सत्कार समारंभ घेता आले नाहीत, सत्कार करता आले नाहीत मान्यवरांचे, आणि म्हणून साहेबांना विनंती केली की सगळ्यांची इच्छा असते की आपल्या हस्ते सत्कार समारंभ व्हावा, आणि मग साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी 22 सप्टेंबरला आज यायचं मान्य केलं. साहेब उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंसुद्धा मी पुन्हा स्वागत करतो. विकास देशमुख साहेबांनी ऑलरेडी आपलं सर्वांचं स्वागत केलेलंच आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की रयत शिक्षण संस्थेचं योगदान काय आहे आणि त्याच्यामध्ये अण्णांचं योगदान किती मोठं आहे. त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की विकास देशमुख साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आढावा घेतला. आज रयत शिक्षण संस्था जिथे उभी आहे तिच्यामागे अण्णांचं स्थापनेपासूनचं 1919 सालापासूनचं स्थापनेपासूनचं योगदान. आज योगायोग असा आहे की जिथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, अण्णांनी जिथून कामाला सुरुवात केली, त्या काले गावामध्ये सुद्धा साहेबांनी दिलेल्या देणगीतून आणि ग्रामस्थांनी उभ्या केलेल्या देणगीतून मोठ्या 3 कोटी रुपये खर्चाच्या बांधलेल्या इमारतीचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा आज 22 सप्टेंबर रोजी साहेब इथून दुपारी 3 वाजता कालेला जाणार आहेत. तर अशा पद्धतीची कालेला सुरुवात केल्यानंतर 1919मध्ये आज या ठिकाणी आपण ज्या पद्धतीचं काम रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे, अण्णांच्या नंतर आलेले सर्व अध्यक्ष माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे वसंतदादा पाटील साहेब, आणि मागील 35-36 वर्ष या रयत शिक्षण संस्थेला पुढे घेऊन जायचं, मार्गदर्शन करायचं काम करत आहेत ते आत्ताचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब यांचं योगदान, आत्ताच्या काळातल्या सगळ्या मॅनेजिंग काउन्सिल जेवढे सदस्य झालेत त्यांचं योगदान, जनरल बॉडी सदस्यांचं योगदान आणि रयत सेवकांच्या योगदानाबरोबरच स्थानिक पातळीवर प्रत्येक शाखेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचं, रयतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं योगदान आहे. म्हणून आज रयत शिक्षण संस्था आपण देशामधली सर्वातली मोठी शिक्षण संस्था आहे असं मानतो आणि याचा आपणा सर्वांना मनापासून अभिमान आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक कामं आपण केली. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीचा मी या ठिकाणी फक्त उल्लेख करणार आहे. एक मोठा बदल करण्यात आला की विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी यांच्या नेमणुका या वर्षामध्ये जवळजवळ यापूर्वीचे सगळे विभागीय अधिकारी आणखी सहाय्यक विभागीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आणि यावर्षी आपण नवीन सहाय्यक विभागीय अधिकारी नेमताना मॅनेजिंग काउन्सिल असा निर्णय घेतला की सेवेमध्ये ज्यांची किमान 2 वर्ष सेवा राहिलेली आहे अशा लोकांची निवड करावी. खूप चांगल्या पद्धतीने निवड करण्यात आली आणि अतिशय सक्षम विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी इथे यांच्या नेमणुका झालेल्या आहेत. दुसरा एक महत्त्वाचा विषय, एक जबाबदारी तिघांच्यावर, ज्या ठिकाणी 2 सहाय्यक विभागीय अधिकारी आहेत आणि 1 विभागीय अधिकारी आहेत, कार्यक्षेत्र विभागून देण्यात आलं
की नेमक्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची जबाबदारी राहील. तिथं जे काही चांगलं बरं वाईट होत आहे त्याची जबाबदारी ही त्या विभागीय अधिकाऱ्याची, त्या सहाय्यक विभागीय अधिकाऱ्याची असेल आणि ओव्हरऑल कंट्रोल हे विभागीय अधिकाऱ्याचं असेल. ज्याप्रमाणे महसूलमध्ये तहसीलदारांच्या वर प्रांताधिकारी असतो आणि प्रांताधिकाऱ्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये त्याचं कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण जबाबदारी त्याला आपण धरतो, तशा पद्धतीची विभागीय अधिकारी सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिल्यामुळं नेमक्या पद्धतीनं सगळ्या शाखामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हिजिट्स, मार्गदर्शन आणि येणाऱ्या प्रश्नांची सोडवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. गेल्या दीड वर्षामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक आव्हानं होती. मी या ठिकाणी अभिमानानं सर्व मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य यांच्या सहकार्यामुळं जवळपास बहुतांशी आव्हानावर आपण आता मात केलेली आहे असं म्हटलं तर थोडं धाडसाचं होईल, पण नक्की हे काम झालेलं आहे, आपल्या सगळ्याला मान्य करावं लागेल. भविष्यामध्ये सुद्धा ज्या काही समस्या आहेत 2-3 महत्त्वाच्या, त्याच्यावर सुद्धा आपण लवकरच मात करू आणि जे काही सध्या रयत शाखामध्ये शिक्षक नाहीत, शिक्षकेतर सेवक नाहीत, त्याच्यानंतर मुख्याध्यापक नाहीत, हे जे काही सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकल्या आहेत आणि मला आनंद वाटतो की ते शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. आणखी राज्याचे माजी ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी साहेबांना हे सगळ्या केसेसमध्ये आपण अपेअर व्हायला सांगितलं. एका तारखांना ते अपेअर पण झालेले आहेत. मला खात्री आहे की याच्या 8-15 दिवसामध्ये याच्या निकाल लागतील आणि ह्या सगळ्या जागा आपल्याला भरता येतील आणि मग बऱ्यापैकी जो सध्या सगळ्यांना त्रास आहे, मग स्थानिक स्कूल कमिटी असो, मॅनेजिंग काउन्सिलचे मेंबर असो किंवा जनरल बॉडीचे सदस्य असो, त्यांना त्या शाखामध्ये जे भेडसावणारे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. आपल्यासमोर आव्हानं जी आहेत रयत शिक्षण संस्थेच्या समोर, घटती पटसंख्या हा सगळ्यातलं मोठं आव्हान आहे आपल्या सगळ्यांच्या समोर. आणि पटसंख्या घटली तर अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे स्टाफ कमी होण्यापासून ते इकॉनॉमिक्स ऑफ द स्कूल, इकॉनॉमिक ऑफ द संस्था सगळंच अडचणीमध्ये येतं. आणि म्हणून घटती संख्या याला जबाबदार केवळ तिथं चालणारं शिक्षण, तिथं दिलं जाणारं योगदान, इथं आम्ही कमी पडतो आहे म्हणून आम्ही तिथं पटसंख्या घटते अशातला भाग नाही आहे. असं दिसतं आहे एकंदरीत दौरे केल्यानंतर आणि शाखांना भेटल्यानंतर की तिथला जो शैक्षणिक गुणवत्ता आमची चांगली आहे, त्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या शाखांच्या तुलनेमध्ये आमची गुणवत्ता डेफिनेटली चांगली आहे. मी कालचं एक उदाहरण सांगेन. डोरलेवाडीला साहेबांच्या बरोबर आम्ही होतो एका शाखेमध्ये. साहेबांनी त्या ठिकाणी ग्रामस्थांची 2 तास मिटिंग घेतली. त्या मिटिंगच्याबद्दल मी नंतर बोलेन, पण त्या मिटिंगमध्ये एका महिलेनं, पालक होती महिला, ती पहिल्यांदाच कुठल्या तरी स्टेजवर आली. फक्त साहेब आहेत म्हणून ती स्टेजवर याची तिला प्रेरणा मिळाली आणि आल्यानंतर तिनं स्टेजवर हे सांगितलं की या शाखेतले रयत सेवक इतकं सुंदर काम करतात की त्याच्यामुळं आमच्या शाळेचा दर्जा अतिशय उत्तम आहे, असं एका पालकाने साहेबांच्या समोर सांगितलं. पण मग आम्ही रयत सेवकांनी योगदान देतो आहोत, विद्यार्थ्यांचं कामकाज चांगलं चाललं आहे, पण तरीही पटसंख्या का घडते आहे तर आम्हाला आहे स्पर्धा. आणि स्पर्धा आहे प्रायव्हेट स्कूलची. आणि मग प्रायव्हेट स्कूलच्या बरोबर आम्हाला जर का स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर आम्हाला फार काय करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आम्हाला डिजिटायझेशन ऑफ द स्कूल्सवर जाण्याची गरज आहे आणि तिथल्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या प्रायव्हेट स्कूलच्या बरोबरीनं करण्याची गरज आहे. प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्याकडं सगळ्याच ठिकाणी इमारती आहेत. एक्सेप्शन काही ठिकाणी, जशी डोरलेवाडीमधली शाळा 65-70मध्ये बांधली होती, ती आता डिमॉलिश करून नवीन बांधण्याची वेळ आली. पण अशी परिस्थिती सगळ्याच ठिकाणी नाही. 90% शाखांच्या शाळा चांगल्या आहेत, इमारती चांगल्या आहेत. आम्हाला त्या शाळा अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे, ती काल सुसंगत बनवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये काही चांगली उदाहरणं आपल्यासमोर आलेली आहेत. मी आवर्जून काल्याचं उदाहरण देईन. आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत, एक नवीन शाळा बांधतानासुद्धा ती प्रायव्हेट स्कूलच्या कुठल्याही तोडीस तोड बांधली जाईल, तिथं सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील, अशा प्रकारचा प्लॅन तिथं करण्यात आला. मी भाऊंच्या यशवंत हायस्कूलचा जरूर उल्लेख करेन. तिथं ज्या पद्धतीनं पालकांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, परिसरातल्या शिक्षकासाठी ज्या पद्धतीचं मेहनत आणि मार्गदर्शन केलं जातं, त्याच्यामुळं सुद्धा यशवंत हायस्कूलसारख्या ठिकाणी इतकी स्पर्धा असून सर्वात जास्त अटेंडन्स हा भाऊंच्या यशवंत विद्यालयामध्ये आहे आणि म्हणजे सगळ्याच ठिकाणी आहे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी मी आग्रहानं आदरणीय शरद पवार साहेबांना, अध्यक्षांना माझ्या हनुमान विद्यालय निढळमध्ये घेऊन गेलो. गेल्या दीड वर्षामध्ये 2 वर्षापासून हनुमान विद्यालय निढळचा कायापालट करावा आणि ती कालसुसंगत अद्यावत अशा प्रकारची इमारत बनावी, सर्व सुविधांनी असा प्रयत्न केला.
त्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज रयत शिक्षण संस्थेची मी सांगू शकतो की वन ऑफ द बेस्ट स्कूल म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मॅनेजमेंट काउन्सिलचे रविभाऊ होते, काका होते आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब होते, कदम साहेब होते, बापू पण आले होते. आपल्याला कल्पना आहे की तशा प्रकारच्या प्रत्येक स्कूल करता येऊ शकतात, आहे इमारती अपग्रेड करता येऊ शकतात, नूतनीकरण करता येऊ शकतं आणि या सगळ्या शाखा आम्ही पुढच्या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये बदल करू शकतो. आता आपल्याला कल्पना आहे की सगळ्याच ठिकाणी खोल्या बांधायची गरज राहिलेली नाही, इमारती बांधायची गरज राहिलेली नाही. आम्ही इमारतीसाठी 3-3, 4-4 कोटी रुपये जमा करतो, पण शाळेमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी 1 कोटीच्या रुपयाच्या वर पैसे लागणार नाहीत. आणि म्हणून भाऊने एक चांगला एक्सपेरिमेंट केला की तिथे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण सगळ्या स्कूलमध्ये देण्याचा प्रयत्न केला मध्य विभागामध्ये आणि खास करून तुमच्याकडे. तेच बघून आम्ही निढळमध्ये सगळ्याच वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवले, इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवले. आणि मी सांगू इच्छितो की बदललेल्या शाळेच्या उद्घाटनासाठी मी ज्याला साहेबांना घेऊन गेलो, ते साहेबांनी प्रत्येक खोली, रयतसेवक ग्रंथालय, त्याच्यानंतर स्टडी रूम, स्टाफ रूम, संगणक कक्ष हे सगळं आणि क्लासरूम हे सगळ्याला साहेबांनी व्हिजिट दिल्या. आणि एका इंटरॅक्टिव्ह पॅनेलच्या समोर साहेबांना प्रत्यक्ष कशा पद्धतीनं डिजिटल शिक्षण दिलं जाऊ शकतं ब्लॅकबोर्डच्या ऐवजी हे साहेबांनी प्रत्यक्ष उभं राहून तिथल्या बेंचला टेकून एक 10 मिनटं शांतपणे ते सगळं पाहिलं. आणि माझी अपेक्षा अशी आहे की चेअरमन म्हणून आणखी मॅनेजिंग काउन्सिल पण त्याला सहमत होईल, सगळेजणच त्या मताला आलेले आहेत की या सगळ्या गोष्टी सुविधा नंतर येतील भाऊ आपल्याकडे. आपण पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनेल का सगळ्या क्लासरूममध्ये बसवू नये? अपग्रेड करायला वेळ लागेल, त्याला पैसे लागतील, पण एक इंटरॅक्टिव्ह पॅनेलची आज किंमत आहे 89,000 रुपये. आता भाऊ कमी झाली आणि 89,000मध्ये आता घेतले आपण. इतर पार्ट्स लागतात ते पण घेऊ, पण माझा मुद्दा असा आहे की आमच्याकडे जेवढ्या वर्ग खोल्या आहेत, मी या ठिकाणी मॅनेजिंग काउन्सिलसमोर मांडेन, पण साहेबांची परवानगी या ठिकाणी घेऊ इच्छितो. आमच्याकडे जेवढ्या वर्ग खोल्या आहेत कॉलेजपासून ते 5वीपर्यंत, आता जसं आम्ही परवा डोरलेवाडीला गेलो होतो, डोरलेवाडीमध्ये 27 खोल्या आहेत पण 18 क्लासरूम आहेत. आम्हाला 18 इंटरॅक्टिव्ह पॅनलची गरज आहे. आम्ही आता माहिती अशी काढतो आहोत की जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे इंटरॅक्टिव्ह पॅनल आपण सगळ्या पहिल्यांदा खरेदी करू टाकू, जे काय पैसे लागतील ते लागतील, आणि सर्व शाळाच्या पहिल्यांदा डिजिटल करू आणि जेणेकरून बाकीच्या सुविधा नंतर आपण घेऊ. पण विद्यार्थ्यांना जे लागतं, पालकांना जे अपेक्षित आहे आणि आमचा शैक्षणिक गुणवत्ता ॲट पार कुठल्याही लेवलला घेऊन जायचं असेल तर आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनलपासून, जे लेटेस्ट जे मार्केटमध्ये आहे त्याच्यापासून सुरुवात करायला लागेल. आपल्या सगळ्याला इंटरॅक्टिव्ह पॅनल माहिती नसेल, पण बायजूज आपल्याला सगळ्याला माहिती आहे. बायजूजमार्फत जे काही डिजिटल एज्युकेशनचा एक मोठा बदल राज्यामध्ये आला, देशामध्ये आला, ते बायजूचं काय झालं हे नंतर बघू आपण, पण त्याने एक चांगला मार्गदर्शन आपल्या सगळ्याला केलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून इंटरॅक्टिव्ह पॅनल पाडून सगळ्याच शाखा पुढच्या काही 1-2 वर्षामध्ये जर का आम्हाला त्या लेवलवर अपग्रेड करता आल्या तर पहिला टार्गेट असावं असं माझी या ठिकाणी आपल्या सगळ्याला सूचना आहे. आणि दुसरा मुद्दा की सगळ्याच ज्या काही एक्झिस्टिंग स्कूल्स आहेत त्या एक्झिस्टिंग स्कूल्सचं अपग्रेडेशन करणं सर्वात उत्तम असली पाहिजे. सर्वात उत्तम असली पाहिजे स्टाफ रूम. काही ठिकाणी सर्वात वाईट आहे स्टाफ रूम. अनेक ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर ज्या ठिकाणी सर्वात जास्त वेळ आमच्या रयतसेवकाचा जातो, जिथे त्याला चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, नोट्स काढायचे आहेत, त्याला पेपर तपासायचे आहेत, पेपर सेट करायचे आहेत, या कामासाठी सर्वोत्कृष्ट प्लेस असायला पाहिजे स्टाफ रूम. आणि ती हनुमान विद्यालयामध्ये आम्ही करायचा प्रयत्न केला. त्याला फार खर्च नाही आला, आपल्याला सगळ्याला सांगायला हरकत नाही. त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या क्लासरूममध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असायला पाहिजे. त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, त्याच्यानंतर CCTV असले पाहिजे. ह्या सगळ्या ठिकाणी करायला फार पैसा लागत नाही. आणि म्हणून पुढचे 1-2 वर्ष हे जे काही सॉफ्ट स्किल्स आहेत आणि सॉफ्टवेअर्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत, डिजिटल सिस्टीम्स आहेत, या आम्ही सगळ्याच वर्गामध्ये पहिल्यांदा बसवायचा आपण निश्चय करूया असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून नक्की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मॅनेजमेंट काउन्सिलच्या सहकार्यानं हे आम्ही काम करू शकू. आणि हे जर का केलं तर कुठल्याही प्रायव्हेट स्कूलला आम्ही कॉम्पीट करू शकतो, कारण आमचा शिक्षणाचा दर्जा ऑलरेडी सगळ्यात उंचावलेला आहेच. उत्कृष्ट काम आमच्याकडे करतात सगळे लोक. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मी आव्हान करेन की काल डोरलेवाडीचं आपल्याला उदाहरण सांगत होतो. डोरलेवाडीची शाळा जुनी झाल्यामुळे पाडण्याची आवश्यकता होती आणि तिथं नवीन इमारत बांधण्याची आवश्यकता होती. ज्यावेळेला साहेबांना लोक भेटले, साहेबांनी सांगितले की डोरलेवाडीला मी व्हिजिटला येतो. आम्ही साहेबांच्या बरोबर डोरलेवाडीची शाळा
कशा पद्धतीनं इतकी जुनी झालेली आहे तिथं कशी मुलं बसतात असा प्रश्न पडावा. त्या ठिकाणी सगळ्याच लोकांची सभा घेतली. जसं कर्मवीर अण्णा गावागावामध्ये गेल्यानंतर त्या काळामध्ये देवळामध्ये बसायच्या, घोंगडे टाकायचे, गावातले लोक यायचे आणि मग अण्णा सांगायचे की लोकवर्गणी घ्या, तुमच्या गावामध्ये मी शाळा चालू करतो मंदिरामध्ये. काल तशाच पद्धतीची आठवण मला प्रकर्षानं अण्णांची पण झाली. कारण साहेबांनी ग्रामसभेसमोर 2 तास बसून ते शाळा कशी बांधायची, त्याला निधी किती लागेल, आर्किटेक्ट कोण आहे, बांधकाम करणारा कोण आहे, याच्यापासून चर्चा केली आणि सांगितलं की किती निधी लागेल. आम्ही सांगितलं की 5 कोटी निधी लागेल. मग साहेबांनी सुरुवात केली की गावामार्फत किती पैसे दिले जाणार आहेत. आणि साहेबांनी प्रत्यक्षामध्ये सगळ्या उपस्थितांनी देणग्या जाहीर करोपर्यंत साहेब बसून राहिले आणि 34 लाख रुपयाची देणगी एका बैठकीमध्ये 2 तासामध्ये त्या ठिकाणी जमा झाली. हे आमच्या अध्यक्षांनी नव्यानं आपल्याला पुन्हा एक पायंडा पाडून दिलेला आहे. मला असं वाटतं की जनरल बॉडी सदस्यापासून, स्कूल कमिटी सदस्याच्यापासून, मॅनेजिंग कमिटी सदस्यापासून साहेबांनी आमच्यासमोर आदर्श उभा केला आहे. त्या मार्गाने आपल्याला पुन्हा वाटचाल करायची आहे. इमारत बांधकामासाठी पैसे मागा असं मी म्हणणार नाही. ज्या सुविधा आम्हाला प्रत्येक शाखेमध्ये करायच्या आहेत, पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनेल, ज्या ज्या सुविधा आम्हाला करायच्या आहेत त्याच्यासाठी एक पॅटर्न आता काही शाळामध्ये जे उत्कृष्ट आहे ते आम्ही हनुमान विद्यालय निढळमध्ये करायचा प्रयत्न केला. त्याच्यापेक्षा आणखी काही चांगल्या गोष्टी नंतर लक्षात आलेल्या आहेत. ह्या सगळ्याच्या आधारावर एक मॉडेल स्कूल काय असावं आणि त्याच्यामध्ये इमारतीशिवाय आणखी काय काय सुविधा असल्या पाहिजेत किंवा इमारत अपग्रेड करायची असेल तर काय काय करावं लागेल, एक पुस्तिका तयार करतो. त्याच्यामध्ये सगळं मार्गदर्शक तत्त्व देतो आणि प्रत्येक शाखेनं उद्यापासून या पद्धतीनं आपल्या शाखा अपग्रेड करण्यासाठी आणि स्कूल डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो. भविष्यामध्ये काही योजना या ठिकाणी सांगू इच्छितो की मी मगाशी सांगितलं की बहुतेक महत्त्वाचे निर्णय करू शकलो. 1-2-3 मुद्दे राहिलेले आहेत. एक तर आमच्याकडे जी अकाउंट सिस्टीम आहे, रयसेवकच मेजॉरिटी असतात आणि त्यांना ह्याच्यातल्या प्रॉब्लेम्स आहेत. शाखा प्रमुख इथं आहेत. अकाउंटिंग सिस्टीम आमची लिखित स्वरूपाची नाही आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी काढलेली परिपत्रक आहे ते की अकाउंट्स मॅन्युअल आम्ही तयार करतो आहोत आणि अकाउंट्स मॅन्युअल करण्यापूर्वी अकाउंट सिस्टीम काय असली पाहिजे, एक्झिस्टिंग काय आहे आणि नवीन काय असायला पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे संस्था कीर्द हा एक मोठा विषय असतो आणि मग संस्था कीर्द कशी ऑपरेट केली पाहिजे किंवा संस्था कीर्दीला काय पर्याय आहे का, याच्यावर सुद्धा काम चालू आहे. आणि MB शेख साहेबांनी आणि संजीव पाटील ज्यांचा अकाउंटन्सीमधला अनुभव आहे, ते स्वतः चार्टर्ड अकाउंट आहे, त्यांच्या मदतीनं आणि फायनान्स डिपार्टमेंट, ऑडिट डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे आम्ही तयार करतो आहोत. ते लवकरच पुढच्या काही कालावधीमध्ये सुरू होईल. आणि ह्याचा दुसरा ज्याचा धसका सगळ्यांनी घेतलेला असतो की ऑडिट डिपार्टमेंट. आणि मग ऑडिट डिपार्टमेंटचं सुद्धा ऑडिट मॅन्युअल नाही. त्यामुळे तो जो ऑडिटर जाईल आणि तो सांगेल त्याच्याप्रमाणे पूर्तता झाली आहे का बघायचं नसेल झाले तर शक आणि त्रास. आणि म्हणून ऑडिट मॅन्युअल करणं. आज आम्हाला ऑडिट करायचं असेल शाखांमधलं तर सगळ्या शाखांना 752 शाखांना ती सगळी दप्तराची गटोळी घेऊन इथे यावं लागतं वार्षिक ऑडिटला आणि त्याच्यानंतर इथं ऑडिट केलं जातं. हे सिस्टीम बंद करायची आहे. आम्ही कुठल्या जमान्यामध्ये आहोत. आता ऑडिटरनी तिथं जायला पाहिजे तुमच्या शाखेमध्ये आणि शाखेमध्ये ऑडिट करायचं असतं. मी राज्याचा सहकार आयुक्त होतो, तिथं ऑडिट डिपार्टमेंट असतं आणि सगळ्या सहकारी संस्था 2,39,000 सहकारी संस्थांचं ऑडिट करणं चॅलेंजेबल असतं. तिथं जर का शाखेमध्ये जाऊन केलं जातं एवढ्या मोठ्या शाखामध्ये तर इथं काय अडचण आहे. आणि म्हणून ऑडिटर्सचं पॅनल नेमण्याची विचार आहे की विभागवाईज ऑडिटर्सचं पॅनल नेमलं जाईल. एका वर्षासाठी त्याला एक शाखा दिली जाईल, पुढच्या वर्षी त्याला शाखा बदलून दिली जाईल. अशा पद्धतीनं क्रॉस ऑडिट पण होईल आणि अकाउंटेबिलिटी पण फिक्स करता येईल. ह्या 2-3 गोष्टी भविष्यामध्ये करायचं आहे. आणि बांधकामाच्या संदर्भामध्ये पण खूप भीती शाखा अधिकाऱ्यांच्या मनामध्ये, विशेषतः हायस्कूलच्या बाबतीमध्ये. कॉलेजच्या प्राचार्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे किंवा पण मुख्याध्यापकांच्या बाबतीमध्ये खूप अडचणीचा विषय आहे. आणि म्हणून बांधकाम सिस्टीमसुद्धा जी सध्याची आहे तिच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. आपल्याकडे बांधकाम विभागासाठी कार्यकारी अभियंता PWD ज्यांचा खूप चांगला अनुभव आहे, त्यांना आता बांधकाम विभागाला आपण नेमलेलं आहे. त्याच्यामुळं आता सिस्टीम विभागानं काम करते, पण मूळच्या सिस्टीममध्येच काही बदल करण्याची गरज आहे आणि त्याच्यावर सुद्धा काम आपण चालू करतो आहोत. तर अशा पद्धतीनं काही उपक्रम चालू आहेत, काही गेल्या वर्षात करण्यात आले होते. आमच्यासमोर हे सगळं करू साहेब, आम्ही हे करायला काय 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. आम्हाला वाढवायची आहे गुणवत्ता आणि गुणवत्तेचा दर्जा आम्हाला कुठल्याही प्रायव्हेट स्कूलपेक्षा वर सगळ्या शाखांचा घेऊन जायचं आहे. त्यासाठी टॉप डाऊन अप्रोच की पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनलपासून सुरुवात करून बाकीच्या सुविधा नंतर अनुभव.
तर या पद्धतीनं पुढचा रोडमॅप मुद्दाम साहेबांच्या समोर या ठिकाणी मांडला, आपल्याला पण अवगत केलं, कारण हे सगळं तुमच्यामार्फत अंमलबजावणी करायची आहे, त्याची पूर्वपीठिका तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून मी आवर्जून सांगितलं. या कार्यक्रमासाठी विशेष करून साहेबांना निमंत्रित केलं, साहेब आले आणि जे जे काही पुरस्कार ते या ठिकाणी आहेत 9 मेला चुकले होते, कारण लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे साहेब आले पण पुरस्कार वितरण झालं नव्हतं. त्या सगळ्या पुरस्कारार्थींचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. तुम्हाला जे यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न होईल. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात, ज्यांचा नामोल्लेख करायचा राहिला असेल त्यांच्या बाबतीमध्ये क्षमा मागतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संस्थेचे चेअरमन सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी सादर केलेल्या संस्थेच्या प्रगतीच्या सिंहावलोकनानंतर आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते रयात विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन होईल. आजच्या कर्मवीर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करावे. माध्यमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या वैज्ञानिक जाणीवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात, त्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि भविष्यात उच्च दर्जाचे संशोधन व्हावे, यासाठी संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन नियमितपणे केले जाते. या रयत विज्ञान पत्रिकेत शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनात्मक लेख, वैज्ञानिक प्रयोग व विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला चालना देणारे लेखन इत्यादी साहित्याचा समावेश आहे. रयत विज्ञान पत्रिकेच्या प्रकाशनानंतर थोर देणगीदार, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक, न्याक मानांकन प्राप्त महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, कर्मवीर पारितोषिक प्राप्त विविध शाखा यांचा सत्कार व सन्मान होईल. या सत्काराविषयीचे निवेदन करतील संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या सत्काराविषयीचे निवेदन करावे. प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे. 137व्या कर्मवीर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व रयत सेवक बंधू भगिनी आणि उपस्थित मित्रहो, गेले वर्षभर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय अशा स्वरूपाचं काम करणारे जे रयत सेवक आहेत, ज्या शाखा आहेत, या शाखांचा आणि रयत सेवकांचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. या सन्मानाचं निवेदन मी या ठिकाणी करतो. ज्यांचं नावाचा उल्लेख या ठिकाणी केला जाईल त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम रुपये 25 लाखापेक्षा जास्त देणगी देणारे जे मान्यवर आहेत, या मान्यवरांचा आदरणीय पवारसाहेब यांच्या हस्ते सत्कार होईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. सर्वप्रथम माननीय सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मॅडम यांनी 3,91,00,000 देणगी दिलेली आहे. त्याबद्दल माननीय पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये रुपये 3,91,00,000 एवढी देणगी देऊन संस्थेच्या विविध शाखांचं शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका माननीय शकुंतला रामशेठ ठाकूर मॅडम यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार. यानंतर दुसरे देणगीदार आहेत माननीय श्री रामशेठ चांगू ठाकूर साहेब, सदस्य मॅनेजिंग काउन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा यांच्याकडून संस्थेसाठी 2,65,00,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल ठाकूर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याचबरोबर आणखी एक उल्लेखनीय देणगी अशी आहे, माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी सातरळ शाखेसाठी रुपये 50,00,000 देणगी दिल्याबद्दल त्या शाखेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अरुण कडू पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याही सन्मानाचा स्वीकार करावा.
माननीय ठाकूर साहेब यांनी सातरळ शाखेसाठी रुपये 50 लाखाची स्वतंत्र देणगी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अरुण कडू पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. यानंतरचे देणगीदार आहेत माननीय परेश रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून संस्थेला 55 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी मिळालेली आहे. त्याबद्दल माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते माननीय परेश ठाकूर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतरचे थोर देणगीदार आहेत माननीय सौ शुभांगी व माननीय महेंद्र सेठ घरत यांच्याकडून रुपये 51 लाख रुपयाची देणगी संस्थेसाठी मिळालेली आहे. त्याबद्दल माननीय सौ शुभांगी व माननीय महेंद्र सेठ घरत साहेब यांचाही सन्मान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतरचे देणगीदार आहेत माननीय नेताजी प्रतापराव पवार यांच्याकडून रुपये 31,68,683 रुपये देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल माननीय पवार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी सौ वनिता नेताजी पवार व त्यांच्या कन्या उत्कर्षा नेताजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान माननीय पवार साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतरचे देणगीदार आहेत माननीय अनिल बाबूराव जवळेकर साहेब यांनी रुपये 30 लाखाची देणगी त्यांच्याकडून मिळालेली आहे संस्थेस. त्याबद्दल माननीय जवळेकर साहेब यांचाही सत्कार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याबरोबरच मी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था न्यू पनवेल रायगड यांच्यामार्फत रुपये 25 लाखाची देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल माननीय महेंद्र सेठ घरत साहेब यांचा सत्कार होतो आहे. त्याचबरोबर सातरळ शाखेसाठी रुपये 55 लाखाची देणगी दिल्याबद्दल त्यांचा माननीय उपाध्यक्ष अरुण कडू पाटील साहेब यांच्या हस्तेही सत्कार होतो आहे. पहिलं माननीय यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था न्यू पनवेल रायगड यांच्यामार्फत संस्थेस 25 लाखाची देणगी या ठिकाणी मिळालेली आहे घरत साहेबांच्याकडून. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान होतो आहे. त्याचबरोबर सातरळ शाखेसाठी घरत साहेबांच्याकडून रुपये 25 लाखाची देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचा माननीय उपाध्यक्ष अरुण कडू पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मान होतोय. यानंतरचे थोर देणगीदार आहेत मैत्री मूव्हीज मेकर्स हैदराबाद यांच्याकडून रुपये 60 लाखाची देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचाही या निमित्तानं माननीय पवार साहेब यांच्या हस्ते सन्मान होतो आहे. मैत्री मूव्हीज मेकर्स हैदराबाद यांचे प्रतिनिधी कोण आले उपस्थित असतील तर त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. नाही तर ठीक आहे. मी राष्ट्रवादी वेलफेअर फंड ट्रस्ट मुंबई यांच्याकडून रुपये 55 लाखाची देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल हेमंत टकले सर विश्वस्त राष्ट्रवादी वेलफेअर फंड मुंबई यांचा या निमित्तानं सन्मान होत आहे. ते त्यांच्या वतीने माननीय आमदार बाळासाहेब पाटील आणि माननीय शशिकांत शिंदे साहेब हे त्या सत्काराचा स्वीकार करीत आहेत.
यानंतरचे थोर देणगीदार आहेत ॲडव्होकेट अशोक मूळचंद बोरा यांनी आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी या शाखेसाठी 1 कोटी रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतो आहे. माननीय अशोक मूळचंद बोरा यांनी आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी या शाखेसाठी रुपये 1 कोटीची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल संस्थेच्या वतीने माननीय पवारसाहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सर्व थोर देणगीदारांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार. या देणगीनंतर राज्य पुरस्कार विजेते शिक्षक या शिक्षकांचा सन्मान माननीय पवारसाहेब यांच्या हस्ते होईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. सर्वप्रथम डॉक्टर सौ शुभांगी तानाजी कुंभार, उपशिक्षिका न्यू इंग्लिश स्कूल हुमगाव या रयत सेवकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. याबद्दल आदरणीय पवारसाहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी आदरणीय पवारसाहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय कुंभार मॅडम यांचा सन्मान करावा. यानंतरचे शिक्षक आहेत श्री मंगेश गुलाब कडलक, उपशिक्षक श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय सातरळ यांचाही सन्मान यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. श्री मंगेश गुलाब कडलक, उपशिक्षक श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय सातरळ यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. यानंतर यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सन्मान होईल. मी त्यांची नावं, या पुरस्काराचं स्वरूप आहे रुपये 51,51,000 रुपये, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि बुके. महाविद्यालय स्तरावरती प्राध्यापक डॉक्टर अनिल महादेव पालवे, महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पनवेल. प्राध्यापक डॉक्टर अनिल महादेव पालवे, महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पनवेल यांना हा यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो आहे. यानंतर माध्यमिक स्तरावरील श्री जयवंत निंबाजी ठाकरे, उपशिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. माध्यमिक स्तर जयवंत निंबाजी ठाकरे, उपशिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. या पारितोषिकानंतर कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखांचे पुरस्कार या ठिकाणी वितरित केले जातील. पुरस्कार विजेत्या शाखांच्या सेवकांना माझी विनंती आहे की आपण खूप गर्दी करू नये. सर हो. यानंतर कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा महाविद्यालय स्तर सर्वप्रथम धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा 1,500 विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक विद्यार्थी संख्येसाठी दिले जाणारं हे कर्मवीर पारितोषिक यावर्षी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या शाखेस या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. यानंतर
दुसरी कर्मवीर पारितोषिक विजेती शाखा आहे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय साताराचे प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे व सहकारी यांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक स्वीकारावे. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होत आहे. कर्मवीर पारितोषिक प्राप्त शाखा सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. यानंतर संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाखांचे सत्कार होतील. प्रथम मध्य विभाग यशवंत हायस्कूल कराड या शाखेचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. या शाखेचे शाखा प्रमुख यांना विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकारावा. पुढील निवेदनासाठी प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या शाखेचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट रवींद्र पवार सर, त्याचबरोबर मुख्याध्यापक मामूलकर, सर्व इतर शिक्षकांच्या यानंतरची शाखा दक्षिण विभागातील आहे. महात्मा गांधी विद्यालय आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. महात्मा गांधी विद्यालय आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. यानंतरची शाखा आहे उत्तर विभाग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर, तालुका निफाड, जिल्हा सांगली, जिल्हा नाशिक. उत्तर विभागासाठी दिल्या जाणार कर्मवीर पारितोषिक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या शाखेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर या विभागाचे मार्गदर्शक माननीय भगीरथ काका शिंदे साहेब, आदरणीय दळवी साहेब यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित होतो आहे. त्यानंतर पश्चिम विभाग महात्मा गांधी विद्यालय मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. महात्मा गांधी विद्यालय मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या शाखेच्या सेवकांनी उपस्थित तयार राहायचं आहे. यानंतर विद्यार्थी संख्या 501 ते 1000 विद्यार्थी संख्या असलेल्या शाखांचा सन्मान या ठिकाणी होईल. मध्य विभाग सेवकांनी गर्दी करू नये अशी विनंती करते. मध्य विभाग ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. पश्चिम विभागासाठी दिलं जाणारं पारितोषिक महात्मा गांधी विद्यालय मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. यानंतर ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. सेवकांना एक विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती गर्दी करू नये. यानंतरची शाखा आहे ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. यानंतरची शाखा दक्षिण विभाग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या शाखेच्या सेवकांनी कृपया स्टेजवरती त्वरित यायचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या पारितोषिकाबरोबरच कर्मवीर पारितोषिक व समाजभूषण स्वर्गीय बाळकृष्ण
रावजी मोहिते पारितोषिक ही या निमित्तानं या शाखेस वितरित करण्यात येत आहे. यानंतर उत्तर विभागासाठीचं जाणारं पारितोषिक आहे नूतन विद्यालय व ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शाखेच्या सेवकांनी आपल्या पारितोषिकासाठी स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. हां? हो. सर्व सेवकांनी कृपया स्टेजवरती गर्दी करू नये. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शाखेच्या काही सेवकांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे. ही कुठली शाखा आहे? ही शाखा कुठली आहे? यानंतरची शाखा आहे. यानंतरची पारितोषिकं माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांनी वितरित करावीत अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतरचं पारितोषिक श्रीनिवास पाटील साहेब यांनी वितरित करावीत. या पश्चिम विभाग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा तालुका खेड जिल्हा पुणे पश्चिम विभागासाठी दिलं जाणारं हे पारितोषिक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा तालुका खेड जिल्हा पुणे. स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या सेवकांनी गर्दी केलेली आहे सेवकांनी गर्दी करू नये. पारितोषिक स्वीकारल्यानंतर ज्या सेवकांनी गर्दी केलेली आहे कृपया आपण तिथं गर्दी करू नका, गोंधळ करू नका. स्टेजच्या अशी डाव्या विनंती बाजूने आहे. जावे. पारितोषिक स्वीकारल्यानंतर आपण स्टेजच्या डाव्या बाजूनी जावे. यानंतरची शाखा आहे मध्य विभाग. 500 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाखा मध्य विभाग न्यू इंग्लिश स्कूल दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा. एक थांब ए चला इकडे चला. ज्यांनी पारितोषिक घेतले त्यांनी चला ना, प्लीज चला ना. गर्दी केली तर तिथं काय लक्ष देत नाही. सेवकांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी स्टेजवर गर्दी करू नये ही विनंती. यानंतरची शाखा आहे मध्य विभाग न्यू इंग्लिश स्कूल दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा. सगळ्यांना पवार साहेबांच्या हस्ते पारितोषिक पाहिजे असते. न्यू इंग्लिश स्कूल दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा. चला सेवकांनी न्यू इंग्लिश स्कूल दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा. यानंतर न्यू इंग्लिश स्कूल दरूज चला चला. यानंतरची शाखा आहे दक्षिण विभाग तात्यासाहेब विद्यालय तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली. दक्षिण विभागासाठी दिलं जाणारं पारितोषिक. या पारितोषिकाबरोबरच कर्मवीर पारितोषिक व समाजभूषण स्वर्गीय बाळकृष्ण
रावजी मोहिते पारितोषिक हेही या निमित्ताने इथं प्रदान केलं जात आहे. तात्यासाहेब विद्यालय तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. तात्यासाहेब विद्यालय तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. यानंतरची पारितोषिके देण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्या पारितोषिकाचं वितरण करावं. ही एक 5 आहेत आणि हे सत्कार आहेत. नॅकचे सत्कार थोडेसे राहील. एवढंच झालं, कारण संपलं. आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. उत्तर विभागासाठी न्यू इंग्लिश स्कूल हंगे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आदरणीय पवार साहेब यांचे निकटवर्ती असलेले खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा अतिशय यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. या शाखेसाठी यावर्षीचं कर्मवीर पारितोषिक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, माननीय चंद्रकांत दळवी साहेब व आदरणीय भगीरथ काका शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी वितरित केलं जात आहे. सेवकांनी कृपया गर्दी करू नये. यानंतरचं पारितोषिक आहे पश्चिम विभागासाठी श्री शिवाजी विद्यालय धामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. यानंतरचं पारितोषिक श्री शिवाजी विद्यालय धामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. श्री शिवाजी विद्यालय धामणी, जिल्हा आंबेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. यानंतर रायगड विभागासाठी दिली जाणारी गट अ विद्यार्थी संख्या 801 पेक्षा जास्त असणाऱ्या शाखा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. आली श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. यानंतरची शाखा आहे विद्यार्थी संख्या 800 पर्यंत असलेल्या शाखा मॉडर्न स्कूल वाशी, नवी मुंबई, जिल्हा ठाणे. या सेवकांनी उपस्थित राहायचं आहे. मॉडर्न स्कूल वाशी, नवी मुंबई. आलं मॉडर्न स्कूल वाशी या शाखेच्या सेवकाने आपल्या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. यानंतरची शाखा आहे इंग्लिश मीडियम विभाग कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली, जिल्हा मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली. या शाखेच्या सेवकांनी त्याचबरोबर या शाखेचे मार्गदर्शक यांनी कृपया या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. इंग्लिश मीडियम विभाग कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माननीय सूर्यवंशी साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती त्वरित यावं. कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली. यानंतरचे प्राथमिक विभागासाठी दिले जाणारे पारितोषिक आहे सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्या मंदिर, विद्यानगर, सैदापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. प्राथमिक विभागासाठी दिलं जाणारं यावर्षीचा कर्मवीर पारितोषिक
प्राथमिक विभागासाठी दिलं जाणारं यानंतरचा पारितोषिक आहे कर्मवीर पारितोषिक सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्या मंदिर विद्यानगर सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा या शाखेचे शाखा प्रमुख मार्गदर्शक यांना विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहावं. भाऊ पुढे जावा. या पारितोषिकानंतर आश्रमशाळा विभागासाठी दिलं जाणारं कर्मवीर पारितोषिक आहे त्या सेवकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. राजर्षी शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा अडोशी तालुका मोखाडा जिल्हा पालघर या शाखेच्या शाखा प्रमुख व इतर मान्यवरांनी आपला पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यानंतर या पारितोषिकानंतर नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल नॅक बेंगलोर यांच्याकडून झालेल्या चौथ्या मूल्यांकनामध्ये ज्या महाविद्यालयांना A+ आणि A++ अशा स्वरूपाचं मानांकन मिळालेलं आहे या महाविद्यालयाचे शाखा प्रमुख स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि इतरांचा सन्मान या निमित्तानं होतो आहे. मी त्याचं निवेदन करतो. कृपया त्या सेवकांनी सत्कारासाठी उपस्थित राहावं. सर्वप्रथम दहिवडी कॉलेज दहिवडी कॉलेज दहिवडी LBI ASPI RE अंतर्गत 1 कोटीचा MMSMEचा प्रोजेक्ट मिळालेले अकृषिक महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज. स्पर्धा परीक्षा केंद्र PM उषा अंतर्गत 5 कोटींचे अनुदान प्राप्त. या महाविद्यालयाला 3.60 CGPA सह A++ हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयाचं मनापासून अभिनंदन. यानंतरचं महाविद्यालय आहे बलवंत कॉलेज विटा. या महाविद्यालयास 3.54 CGPA सह A++ हे मानांकन मिळालेलं आहे. हो बलवंत कॉलेज विटा या महाविद्यालयास A++ हे मानांकन मिळालेलं आहे. 3.54 हा CGPA त्या महाविद्यालयास मिळाला आहे. यानंतरचं महाविद्यालय आहे DP भोसले कॉलेज कोरेगाव. यानंतरचं महाविद्यालय DP भोसले कॉलेज कोरेगाव या महाविद्यालयाला 3.77 CGPA सह A++ हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयाचाही सन्मान या निमित्तानं होतो आहे. या महाविद्यालयामध्ये 7 विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी 40 पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. 27 पेटंट फाईल त्यापैकी 9 ग्रँटेड आहेत. विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य पातळीवर पदके प्राप्त. यानंतरचं महाविद्यालय राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर. या महाविद्यालयास 3.78 CGPA सह A++ हे मानांकन त्याला मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान या निमित्तानं होतो आहे. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर या शाखेमध्ये कला वाणिज्य विज्ञान रसायनशास्त्र सांख्यिकी शास्त्र पदव्युत्तर शिक्षणाची सोय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागर पाटील जलतरण तलाव 13 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त. यानंतरचं महाविद्यालय आहे दादा पाटील महाविद्यालय कर्जत. या महाविद्यालयाच्या सेवकांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे. दादा पाटील महाविद्यालय कर्जत या महाविद्यालयाला 3.71 CGPA सह A++ हे नॅकचं मानांकन मिळालेलं आहे. त्याबद्दल या महाविद्यालयाचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य स्थानिक व्यवस्थापन समितीचे मान्यवर यांचा सन्मान या निमित्तानं होतो आहे.
यानंतरचं महाविद्यालय आहे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा. या महाविद्यालयाला 3.91 CGPA सह A++ हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयाचे या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतो आहे. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा. यानंतरचं महाविद्यालय आहे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे. यानंतरचं महाविद्यालय आहे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे. या महाविद्यालयाला 3.61 CGPA सह A++ हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व CDCच्या मान्यवरांचा सन्मान या निमित्तानं होतो आहे. हे कुठलं कॉलेज आहे? अरे ती प्राचार्य कुठे घेतली? नाही ही मध्येच फोटो काढायला आली वाटतं. चला 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 सेवकांनी पुढे चला सगळेजण. महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे. या महाविद्यालयाला 3.61 CGPA सह A++ हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व इतर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतरचं महाविद्यालय आहे अण्णासाहेब आवटी कॉलेज मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. या महाविद्यालयाला 3.06 CGPA सह A मानांकन प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल या महाविद्यालयाचा सन्मान या निमित्तानं होतो आहे. संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन आदरणीय भगीरथ काका शिंदे साहेब, आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते या सन्मानाचे वितरण होत आहे. यानंतर SSGM कॉलेज कोपरगाव. या महाविद्यालयाला 3.69 CGPA सह A++ हे मानांकन प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयाचाही या निमित्तानं सन्मान होतो आहे. यानंतर सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. या महाविद्यालयास 3.4 हे मानांकन प्राप्त कॉलेज. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा A मानांकन प्राप्त कॉलेज 3.4 CGPA. सातारा जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाची सोय उपलब्ध असणारे एकमेव महिला कॉलेज. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक अनुष्का कुंभार या विद्यार्थिनीने महाविद्यालयाचे व संस्थेचे नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविलेला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शाखेचा संख्यात्मक व गुणात्मक विकास उत्तरोत्तर होत आहे. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी या शाखेचंही A++ हे मानांकन प्राप्त आहे. त्यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. 3.51 CGPA A++ मानांकन असलेले कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी या शाखेच्या प्राचार्या व इतर सहकारी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारत आहेत. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी या शाखेतील सर्वांचा सन्मान. सर्वांना धन्यवाद. थोर देणगीदार, पुरस्कारप्राप्त शिक्षक व सर्व शाखांच्या गुणगौरवानंतर कर्मवीर सोहळ्याचे अध्यक्ष
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करते की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आपणा सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत. संस्थेचे चेअरमन श्री देवी, संस्थेचे आधारस्तंभ रामसिंग ठाकूर, श्रीनिवास पाटील, संघटक अनिल पाटील, श्री वैद्यनाथ शिंदे, विधानसभेचे सन्माननीय सभासद बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, श्रीमती सोनताई पाटील, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे रयतप्रेमी बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा कर्नल भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करायला आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो. एक काळ असा होता की शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज हा दूर होता आणि त्यामुळे साहजिकच ज्ञान अर्जन करण्याच्या संबंधीचा लाभ समाजातल्या एका मोठ्या वर्गाला मिळत होता. पण एक चुकीच्या काळामध्ये शाहू महाराजांच्यासाठी एक दस्ते राज्यकर्ते होते की ज्यांनी नेहमीच उद्याच्या पिढीचा भविष्याचा विचार केला. महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांनी आधुनिकतेचा, शिक्षणाचा आणि विशेषतः सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा एक अत्यंत मोलाची कामगिरी त्यांच्या कालखंडात केली. आणि त्याच कालखंडामध्ये नंतरच्या काळामध्ये हा आदर्श पुढे ठेवून उपेक्षित समाजातल्या लोकांच्यामध्ये जागृती आणि अधिकाराची जाण निर्माण करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून शाहू महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही स्वीकारून कर्नलांनी आपलं आयुष्य शैक्षणिक विस्ताराच्यासाठी झोकून दिलं. कुंभज आणि कार्य ही दोन ठिकाणं कर्नलांच्या फलस्पर्शानं आणि त्यांनी हातात घेतलेल्या कामाच्या शुभारंभानं महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचे एक ऐतिहासिक स्थळ होऊन बसलेली आहे. आणि त्याचं 100% श्रेय हे आपल्याला कर्नलांना द्यावं लागेल. आज या सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या मुलामुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचं काम अण्णांनी केलं. व ते अनेक प्रकारे की ज्यांची ऐपतच नाही, ज्यांना शिक्षण घेणं शक्यच नाही, अशा कुटुंबाच्या मुलामुलींना
तुम्ही कष्ट करा, कमवा आणि त्यामधून घाम घालून तुम्ही शिका, शैक्षणिकदृष्ट्या संपन्न व्हा. या प्रकारची अभिनय योजना ही करोड यांनी सुरू केली आणि त्यामधून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षित तयार करण्याची खबरदारी त्यांनी घेतली. आणि त्यांचं एक आणखी वैशिष्ट्य होतं, या विचाराला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाची एक फळी तयार करायची. एक सुरुवातीचा काळ असा होता की अण्णांना साथ देण्याच्यासाठी नरनाळ्यांचा उल्लेख करावा लागेल, सुलतानकरांचा उल्लेख करावा लागेल, अप्पासाहेब फासांचा उल्लेख करावा लागेल. या अनेक सहकार्यांनी अण्णांच्या विचाराचा स्वीकार करून पर्यंत कष्ट करण्याची ही भूमिका त्यांनी घेतली. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अण्णांच्या विचारातून अनेक उत्तम कर्तृत्वान नेते तयार करण्याची भूमिकासुद्धा त्यांच्याकडनं बजावली गेली. त्याच्यामध्ये प्राध्यापकांनी फारसांचा उल्लेख करावा लागेल, पी जी फारसांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येईल. आणि दुसऱ्या बाजूने संस्था उभारणं, संस्था चालवणं, संस्थेच्या ज्या कमतरता असतील त्या दूर करण्याच्यासाठी समाजाची मदत गोळा करणं, यासाठी सुद्धा अण्णांच्या विचाराने काम करणाऱ्या नेतृत्वाची एक टीम तयार झाली, ज्याच्यामध्ये शंकरराव काळेंचा उल्लेख करावा लागेल, रावसाहेब शिंदेंचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. आज त्याच्या खोलामध्ये मी जात नाही, पण समाधान एका गोष्टीचं होतं की हा विचार घेऊन काम करणाऱ्या रयत सेवक आणि रयत प्रेमिक यांच्या शक्तीच्या, यांच्या सहकार्याच्या जोरावर आज देशाची एक महत्त्वाची संस्था म्हणून आपल्या संस्थेचं नाव लौकिक झाला आणि संस्थेचा इतका विस्तार होऊन लाखो मुलं मुली आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचं काम करतात. आणि या सगळ्याच्या पाठीमागं कर्मवीरांचा विचार हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. असा प्रश्न बदलले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होत आहेत, आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली, त्याचा उल्लेख दैवींनी आपल्या भाषणामध्ये केला. आज सगळ्या दुनियामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे परिवर्तन होतं आहे, जे बदल होत आहेत, त्यापासून ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केलं त्या कुटुंबाच्या मुलामुलींना आपल्याला दूर ठेवता येणार नाही. आणि त्यामुळं या आधुनिकतेचा स्वीकार करून त्यावर आधारित असलेले शैक्षणिक सुविधा आणि बाकीच्या गोष्टी ह्या आपल्या सगळ्यांना कराव्या लागतील. आणि ते करण्याच्यासाठी आपले सामुदायिक प्रयत्न याची अत्यंत आवश्यकता आहे. मला आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये या भावनेनं काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. शिक्षकांचा केला, अध्यापकांचा केला, संस्थेला शक्ती देणाऱ्या कार्यकर्त्यांचा केला आणि संस्थेच्यासाठी अर्थसहाय्य करून अन्य प्रकारेसुद्धा मदत करून या संस्थेच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करण्याच्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि दातृत्व दाखवणाऱ्या याही घटकांचा आपण आज या ठिकाणी सत्कार केला. मी एवढंच सांगतो की या सगळ्यांची साथ संस्थेला सातत्याने मिळत राहील. त्यांच्या मदतीनं, त्यांच्या साथीनं आपण पुढे जाऊ आणि आजची जी गरज आहे त्याची पूर्तता करण्याची काळजी ही आपण निश्चितपणाने घेऊ. हाच विश्वास आज संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांना आणि रयतप्रेमी सर्वसामान्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो. तुम्ही सगळ्यांनी
अशा या 137व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि आस्था दाखवली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अत्यंत मौलिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर छत्रपती शिवाजी कॉलेजचा NCCचा विद्यार्थी अमेय देशमाने यांनी आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे रेखाचित्र रेखांकित केले आहे. ते त्यांना प्रदान करू इच्छितो. आदरणीय पवार साहेब यांना विनंती आहे आपण हे रेखाचित्र स्वीकारावे. अमेय देशमाने याने रेखांकित केलेले रेखाचित्र आदरणीय पवार साहेब यांना प्रदान. धन्यवाद. यानंतर सर्व उपस्थितांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतील संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय BN पवार साहेब. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी आपणास मार्गदर्शन केलं त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे, सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब, थोर देणगीदार रामशेठ ठाकूर साहेब, आमदार शशिकांत शिंदे साहेब, आमदार बाळासाहेब पाटील साहेब, आमदार सुमनताई पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील साहेब, परेश ठाकूर साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मस्के साहेब, दक्षिण विभागाचे विभागीय चेअरमन शेख साहेब, ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब, प्रभाकर देशमुख साहेब, JK बापू साहेब, कदम साहेब, मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सदस्य, उच्च शिक्षणचे सहसचिव मेदगुदळे साहेब, ऑडिटचे सहसचिव मोरे साहेब, व्यासपीठावर आणि व्यासपीठावरील समोरील सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पुरस्कारप्राप्त शाखा आणि महाविद्यालय यांचे सर्वांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाच्या वतीनं आणि कर्मवीर जयंतीच्या वतीनं हार्दिक असे आभार मानतो.